हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी गावात गेलो होतो आणि गावातून येताना माझी इच्छा झाली की आज कांदा भजी खायची. तर विशेष म्हणजे आज कांदा भजी पूर्णपणे संपली होती. फक्त 2च पीस राहिले होते कांदा भजीचे. तर त्यांना म्हटलं द्या. मग त्यांनी मग आपल्याला 2 कांदा भजी आणि पुरी असे दिले त्यांनी. तर चला आता नाश्ता करून घेऊया. तर मी आलोय बापुण्याकडं. तर आपले केस भरपूर वाढलेत. तर मी बापुण्याकडे आलोय त्यासाठी की जेणेकरून सेट करून केस व्यवस्थित करून देईल तो. तर बघूया, चला बघू मग सेट केल्यावर कसे दिसतात का बारीक करायला लागतात. तर गाईज बघू शकताय तुम्ही की विशाल आलाय. तर विशाल बोलवायला लागलाय मला अर्ध काम सोडून. तर चला आलाय विशाल भाई. बाई काय म्हणतोय? 500 रुपये देऊ. 500 रुपये? अरे वा 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 वा, धन्यवाद. अशी मदत सर्वांनी केली मला तर किती एक नंबर वाटत. आता काय कटिंग लावायचं? सेट करतोय जरा नॉर्मल वाईज. कटिंग बिटिंग नाही काय. चला गाईज, तर चला बसूया. 500 रुपये दिलेत आपल्याला. तर आपलं काम चला परत एकदा करूया. गाईज बघू शकताय तुम्ही की आपले केस कसे वापरण्याने सेट केलेत. मस्त बाईकमध्ये लुक दिलाय चांगला. तर तुम्हाला कोणाला सेट केस करायचे असले नाही तर कटिंग करायचे असले तर बापुण्याकडे हमखास या. का बापुण्याकडे टॅलेंट खतरनाक आहे आणि स्टायलिश स्टाईलमध्ये केस कापून देतो. तर तुम्ही बघू शकताय बापुणे इथं बसलाय. क्रेझी स्टाईलमध्ये एक नंबर केस कापून सगळ्यांचे देतो. तुम्ही पण या नक्की. हाय गाईज, संध्याकाळचे आता 5 वाजत आले. तर बघू शकताय तुम्ही घड्यात 5 वाजलेत. तर आता आपण निघालोय आदर्शला आणायला. तर गाडीची चावी कुठे बघू पहिली. तर आपण चावी घेतली आहे. तर आता निघालो. आजची शाळा सुटली आहे. तर आदर्शला आता घ्यायला निघालोय आपण. तर चला. तुला काय घेतलंय खायला? हाय गाईज, तर बघू शकताय तुम्ही की आपल्या इथं अंधार गुडूप किती झालेला आहे आपल्या इथं. आणि आपली गाडी पार्क केली आहे बघा इथं. तर आपल्या जेवणाचं टायमिंग झालेलं आहे. तर चला जेवून घेऊया. तर गाईज आपल्याला जेवणाचा ताट दिलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही आजचे जेवणाचे पदार्थ काय आहेत. ही खीर बनवलेली आहे. ही भात, चपाती, कुरवड्या आणि आळूची वडी अशी तयार केलेली आहे बघा. आणि सातारची स्पेशल काळ्या घेवड्याची आमटी. तर असा आपला आजचा मेनू आहे. तर चला जेवण करून घेऊया. आपलं जेवण झालेलं आहे. तर आता भेटू आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट.